तुम्ही कधी हाक मारा, आम्ही सर्व कुटुंबीय तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. एवढंच बोलते, थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली निशाणी तुतारी वाजवणारा माणूस आहे, ही घरोघरी पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे. धन्यवाद. मान्यवर व्यासपीठ आणि उपस्थित समाजातील सर्व मान्यवर, आज खरोखर आनंदाचा दिवस आहे की आपण सर्व वेगवेगळ्या घटातले, ज्या वेगळ्या गटातील लोक एकत्रपणे येऊन समाजासाठी एकत्र आलेलो आहोत, एका विचारासाठी एकत्र आलेलो आहोत. हा विचार आपल्याला, ही वेळ आपल्याला का आली आहे? कारण आता आपण बघतोय महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे किंवा महाराष्ट्रातल्या ज्या आता घडामोडी घडत आहेत, ह्या घडामोडी इतक्या आपल्याला दुःख देणाऱ्या आहेत, क्लेश देणाऱ्या आहेत. आणि ह्याच्यातनं आपल्याला जर आपला महाराष्ट्र वाचवायचा असेल तर खरोखर आपल्या समाजाने एकत्र येऊन अशा पद्धतीने लढा द्यायची वेळ आलेली आहे. जसं आता प्रशांत यादव हे एक व्यक्तिमत्व आपल्याला आमदारकीसाठी आताच्या इलेक्शनला उभे आहेत, पण हा नुसता आपला उमेदवार नाहीये, हा विचार आता आपला पुढे आहे आणि हा विचारांना आपण घेऊन एकत्रपणे जायचं आहे. सर्व मान्यवरांनी व्यक्त केलेली मतं सगळ्यांची सारखी आहेत की आता हा आपण विचार नाही केला तर पुढच्या कालखंडात आपल्याला आपलं अस्तित्व काय असेल किंवा आपल्या बरोबरच्या समाजातल्या खालच्या तळागाळातल्या लोकांचं अस्तित्व काय असेल, हे खरोखर विचार करण्यासारखी जी गोष्ट आहे. जसं आता रवींद्र दादांनी सांगितलं की आता नाही आपण विचार केला की बहिणीच्या मागे नाही किंवा बहिणीने नाही काम केलं तर पुढच्या 5 वर्षांनी विचार केला जाईल. पण मी दादांना सांगायचंय की बहिणीचं नक्कीच तुम्ही पाठीशी खंबीरपणे उभे राहा, पण ही बहीण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि पुढच्या 5 वर्षांनी परत माझाच विचार करायची वेळ मी तुम्हाला लावीन, असं मला इथे नोंदवायचंय. कारण आमची काम करण्याची पद्धत आता शशीदादांनी सांगितली, ते सातत्याने आता आमच्या बरोबर आहेत आणि गेले 31 वर्ष चिपळूण नागरिक पतसंस्थेच्या माध्यमातून जे आमच्यावर संस्कार घडलेले आहेत ते खरोखर तळागाळातल्याच लोकांना उभं करण्याच्या कामासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. कोणी व्यक्ती जरी समोर आला तरी आम्ही कधीही त्याला परत पाठवा रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. त्याच पद्धतीने इथेही आपलं त्याच पद्धतीने त्याच संस्काराने हे काम पुढे नेलं जाईल. आणि ज्यावेळी वाशिष्ठी डेअरीचा संदर्भ येतो तिथे इथे मला एवढं थोडक्यात सांगायचंय, आपली डेअरी ही फक्त शेतकऱ्यांसाठी आहे उभी केलेली आणि त्या विचाराने मी ती डेअरी उभी केली. तो विचार आम्ही खरोखर इथे म्हणजे साकार करून दाखवलाय. 10,000 शेतकऱ्यांना काम दिलंय आणि जवळजवळ आता 200 ते 250 कर्मचारी आपल्या डेअरीत काम करतायत. आपल्यासारखे सगळे सर्वसामान्य लोक तिथे काम करतायत आणि खरोखर आनंदाची बाब आहे की आपल्याला ही संधी मिळाली. आम्ही ही संधी समजतो आम्हाला की आपल्याला ह्या लोकांची, सर्व लोकांची सेवा करण्याची मिळालेली आहे. जशी दुग्ध क्रांती केली गेली आहे तशीच आता पुढचं विचार, आपलं पुढचं ध्येय आहे की आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यात हरित क्रांती करावी. कारण आपल्या जिल्ह्यातलं किंवा आता बघतो वाशिष्ठीचं नदीचं पाणी इतकं पूर्णपणे वाहून नुसतं समुद्राला जाऊन मिळतंय. ह्या पाण्याचा वापर करून जिथे आता बघा मी वाड्या वस्तीवर जे जाते तिथे पाण्याचा एवढा मोठा प्रश्न आहे की 75 वर्षांनी सुद्धा आपण पाण्यासाठी झटतोय. तर हे जे पाणी नदीचं वाहत जातंय त्या पाण्याचा योग्य वापर जर आपण केला तर नक्कीच आपली जी दुष्काळग्रस्त गावं आहेत किंवा आपली जी शेती आहे की ते पाण्यामधून फक्त 4 महिने आपण शेती करतो, बाकी उर्वरित सगळे 8 महिने आपण अशीच शेती कोरडी दवडतोय. ह्या सर्व गोष्टींचा विचार केला जाणार आहे. म्हणजे बघा सर्वसामान्य शेतकऱ्याचा ज्यावेळी विचार केला जाईल त्यावेळी निश्चित बाकी विकासात्मक कामं करण्याची जबाबदारी 100% आपली असणार आहे. आणि हे काम आपण जबाबदारीने पुढे नेईन हे मी ते तुम्हाला प्रखरतेने सांगते. आणि बाकीच्या सगळ्या विकासात्मक गोष्टी या होत राहणार आहेत. कारण गेले 75 वर्ष फक्त आपण विकासाच्या गप्पाच मारलेल्या आहेत. पण बाकी ज्यावेळी म्हणतात शाश्वत विकास, तर शाश्वत विकास जो आहे मी असं म्हणते की खरोखर रोजगार म्हणजे तरुणांना रोजगार, महिलांना रोजगार, म्हणजे इतकी बेरोजगारीची परिस्थिती आहे. माझ्याकडे सकाळी रोज सकाळी कमीत कमी 5 ते 7 मुलं रोजगारासाठी येणारी असतात. त्या मुलांना सुद्धा रोजगार देण्याचं काम आमच्या माध्यमातून होत असतं. आणि मला ज्यावेळी कोण मुलगा स्वतःहून रोजगार मागायला येतो त्याला मी कधीच परत पाठवत नाही, कारण त्याला तेवढी त्याची गरज असते, तोच माणूस आपल्या दारात येतो. तर ह्या सगळ्या गोष्टींची नक्कीच विचार केला जाईल. आणि जसं आता त्यांनी दादांनी सांगितलं की कोळकोटची पुनर्वसन प्रश्न आहे, वाडी वस्तीतली विकास कामं आपल्या इथल्या वाडीतल्या मुलांना मिळावे ही बाब आपल्याला खरं सांगावी लागते. खरं तर ही गोष्ट म्हणजे ज्यावेळी शासनाकडनं कामं येतात ते शासनानेच खरी ही गोष्टी बघितल्या पाहिजे, पण हे नोंदवावं लागतं की ती कामं तिथल्याच मुलांना द्यावी. मग मला तर इथे प्रश्न विचारावा वाटतो शासनाला की ही वेळ का आली? कारण ही वेळ यायलाच नको होती. इतकी बेरोजगारी आहे, इतकं कामाच्या अडचणी आहेत,
तर ही कामं निश्चितच तिथल्या वाडीतल्या लोकांना मी हे आधीच जाहीर करते, कारण इथे कुठलाही हेतू घेऊन आम्ही कधी पुढे आलेलो नाही आहोत. आणि ज्यावेळी चव्हाण साहेबांनी आम्हाला संस्कार केले ते दुसऱ्यांसाठी काम करत राहणं हे संस्कार आमच्यावर आहेत. तर सर्वांना मी पुन्हा शुभेच्छा देते की अशा पद्धतीने तुम्ही ह्या विचारांसाठी एकत्र आलात आणि कायम अशा पद्धतीने आपण सर्वजण एकत्र राहू असं मला इथे नोंदवावंच वाटतंय.